रामकृष्ण गाइस, कैसे आप सब लोग? बढ़िया हो ना? तो आज पता है कुछ काम नहीं है, तो मम्मी ने बोली मेरे साथ खाना बना। मेरे साथ खाना बना रहे हम। मम्मी, क्या बना रहे हो आप? नमस्ते. आपण आज आहे ना हे थेपले बनणार आहेत. थेपले? तो देखते हैं गाइस, मैं आपको दिखाता हूँ कैसे बनाएंगे। चलो आते हैं. हे थेपल्याचं पीठ आहे ना, ज्वारीचा हुरडा आणि डाळ हे दळून आणलेले आहे मी. अजून काय टाकशील तू? आता हे हे काय आहे? हे कशाला? कांदा, धनिया, मिरचीचं बारीक केलं. अजून ती काय साईडचं तीळ तीळ. तीळ हे थेपल्याला टाकायचं. आता चालतं, सांग बरं कसं बनायचे दाखवा आम्हाला. आपण आहे ना पहिल्यांदा कांदा टाकणार. तीळ टाकते. आता कोथिंबीर टाकते. कोथिंबीर आणि हे हिरव्या मिरचीचं वाटलेलं. आता हे मळून घेते मी. आता म्हणजे तू रुमाला घेतलाय? थेपले बनायचे तर रुमालावर मला. कसं बनशील दाखव ना मला. आता असं पाण्यात रुमाल आहे ना वल्ला केला मी. आता रुमाला आता वल्ला करून घेणार मी. आता हा, त्याचं पोळपोटावर ठेवणार असं. मग आता याचा एक उंडा करणार. त्याला पाण्यात टाकणार. असं ठेवून असं आता थापिणार. ओम, तुला थेपले का म्हणून आवडते रे? अरे त्यात सगळं काय काय त्याच्यात? का म्हणून आवडते तुला पप्पाला? मला नाही आवडत. नाही आवडत? मग कशाला मला म्हणलं मला बनव थेपले? मग मी नसते कुठं बनवले. म्हणलं, तूच बनवायली. मग आपले मी स्वयंपाक केला असता आता पटक्यास. पप्पा येते परत स्वयंपाक झाला पाहिजे. एवढं झालं तापायला? हा की एवढं असं मस्त पातळ करायचं त्याला. मग भारी येतात ते, कडक होतात मग जरा. त्याला असे ना फुलं करायच्या कसे. त्याने ना मग त्याच्यात ना तेल टाकायचं त्याच्यावर. कसं ना पाणी टाकायचं तव्यावर. हे आहे ना आता असं उचलायचं, असं टाकायचं. मग त्याच्यावर असं पाणी टाकायचं रुमालाच्या वर. आदल्या कसं होतं. किती भारी झाला बघा. त्याचे उकडतात भारी लागत. झाकण ठेवलं ना ते उकडतात ना. मग ते चांगले शिजून निघतात. आता 2 मिनिटं झाली. मी याच्यातलं झाकण काढून घेते. त्याच्यावर आहे ना असं थोडं त्याच्या खोल्यांमध्ये असं तेल टाकायचं आणि असं कडाने थोडंसं त्याला उलटणार आहे मी. आता कसं झालं पाहू आपण. आता मग किती भारी झालं. छान झालं. ओमला जास्त आवडतात ना थेपले. त्याच्या आत्याने आहे ना हुरडा दिलेला आहे ज्वारीचा. हुरडा काय असतो ज्वारीचा? पण ज्वारीचा हुरडा ते म्हणते बाबा हिरवे 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 असते. मग नाही ज्वारीचं. ज्वारीचे कणस असतात ना. तर तुझी अक्का काय करते म्हणजे तुझ्या आत्या ते मग तुझे ते मामा ते काय करते ज्वारी असे हे करतात नाही का, रगडतात. आणि मग त्याचं ते भाजून हुरडा बनवून ठेवते. आणि मग ते आपल्याला दरवेळी देते अक्का. मग त्याचं मी दळून आणलेलं आहे हुरडा आणि हरभरा डाळ घालून. तुला पप्पाला लय आवडते 3 डे. मी आता काय करायली? मी होय ते आपल्या संग खायला बटाट्याची चटणी करून राहिली. अच्छा, चला आपण आता चटणी करू. आता मी तेल टाकलंय. अर्धा चम्मच मोहरी टाकली. हिरव्या मिरच्या, लसूण, कांदा, कोथिंबीर टाकते. बटाटे
तू काय काय केलं आता तू? आता मी ना थेपले केले, चटणी केली बटाट्याची, आणि आता आपण कोथिंबीरच्या वड्या करणार आहोत. 3 आयटम बापरे. चलो गाइस दिखाते हैं अभी हम. आता मी ना कोथिंबीर मी आता स्वच्छ. या गोष्टी सगळ्या ओमनी मला करून घातल्या पाहिजे बरं का, सुट्टी असायच्या नंतर, पण मलाच करायला येतो. आमच्या घरातला कुक कोण आहे? मी का तू आहे? कुक जरी नसलं, मी जरी असले तरी पण कधीतरी ओमनी मला हेल्प करून जेवण तर कधी करून घालायला पाहिजे ना ओम कारणे मला. पण कुक तू आहे ना आमच्या घरातले. आहे मी कुक रे, मग पण मला वाटत ना मला तरी कुणीतरी खाऊ घाला म्हणून आईचं. पण तुम्ही लोक तर मला कधी खाऊ घालीतच नाही तर घालतात का सांगा? बाय झालं. कधी मला तुम्ही चहा नाही बनवून देत, देतात का? बाई तुला व्हिडिओ काढायची, गारण नाही करायची. कारण नाही चाललंय आपलं एक, नाही का? मला असं वाटतं खरं उमता करून द्यावा मला. संडेला मी तुझ्याकडूनच नाश्ता करून देत असते. संडेला ओमला नाश्ता मी बांधत असते आमच्या दोघांच्या आवडीचा, पप्पाच्या आणि माझ्या. देशी गाव करू बघू ना. काय बघू ना, करू ना. ओमला करायलाच लावणार आहे मी. कसा करीत नाही बघते की मी पण आता बघ. चला काय करणार? आता कोथिंबीर आता मी कापून घेते आता बारीक. कोथिंबीर अगोदर धुवून घेऊन मग चिरली ना तर तिला भारी वास येतो त्या कोथिंबीरीला. मग आहे ना कोथिंबीरच्या वड्या छान लागतात. मी त्यासाठी अगोदर धुते आणि मग चिरून घेते. बारीकच चिरून घेते. आता मी चिरलेली कोथिंबीर टाकते त्याच्यात. याला ना उकडायला ठेवणार आहे. कडे काय ठेवली तू? आता पाणी टाकी दे, उकडायला ठेवायचं. ओके. पाणी ठेवलं त्याच्यात. हां हां. आणि उकळूच तर आता चाळणीला मी आता तेल लावून घेते. आता आहे ना वड्याचं आहे ना असे 2 भाग करते. डाएटसाठी चांगले आहे ना? उकळायला असतं ना? उकडलेलं आहे नाही, डाएटसाठी एकदम भारी. तू खाणार नाही काय? बघू ना. का? बघू आता काय होतंय. का म्हणून नाही खाणार? नको आता असं ठेवणार मी आता. असं पातळ केलं मग ते लवकर उकडतात. असं पातळ करायचं याला. मला अजून थोडंसं पातळ करणार याच्यात ठेवल्यावर. लवकर उकडतात. हां. पण याला तू गॅसवर ठेवले ते पाणी घालायचं तू कढईत. ते काय आता चाळण पाहिजे आता हे. त्याच्यावरती याच्यावर चाळण पाहिजे आता. वड्या उकडायला ठेवणार आहेत मी. पण ते उकळा कसं काय? उकडत बघ आता. आता याला आहे ना 15-20 मिनिटं उकडून देणार चांगलं. आणि मी आता याच्यावर ठेवणार आहे कढईवर. मग पाणी उकळले आता. हां. असं ठेवणार मी आता. आणि मग त्याच्यावर असं झाकण ठेवणार. ओके. 15-20 मिनिटं आता उकडून देणार चांगल्या मोठ्या गॅसवर. तोपर्यंत मी स्वयंपाक करते आता. ओमचे पप्पा येते ना आता. गाइस फाइनली एपिसोड कंप्लीट है और ये उबल चुके हैं. इसका इसको कट करेंगे. चलो देखते हैं कट करेंगे. मम्मी क्या कर रही है? याला कट करू राहिले मी आता. देखो गाइस ये रही हमारी प्लेट जहाँ मम्मी बना रही है. ठीक है. याला मला भाजायचंय पण आता याला नाही तळून खायचे, आम्हाला खायचं तळून द्यायला. क्योंकि गाइस फाइनली मम्मी ने मैंने बना लिया है. देख सकते हो हमने क्या बनाया. मैं आज बता दो. याला आहे ना हे धापाटे केलेत. हाँ. मी मगाशी थेपले म्हणले चुकून, गलती सॉरी ती. पण हे धापाटे येतं. हाँ. आणि कोथिंबीरची वडी आणि ही आलूची चटणी आणि शेजवान चटणी. तो गाइस आप लोगों को रेसिपी अच्छी लगी तो बताना कमेंट में. तो मिलते हैं आपको अगले वीडियो में. बाय बाय. लाइक शेयर. आमचं जेवण कसं वाटलं सांगा आम्हाला. ठीक आहे. तो
सब्सक्राइब करना मत भूलिए। मिलते हैं अगले वीडियो में, तब तक के लिए बाय बाय। बाय।